मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यामध्ये 5 नवीन पूल उभारले जाणार आहेत आणि त्यासाठी 84,97,00,000 रुपयांची मंजुरी मिळाली आहे। यंदाच्या डिसेंबरपासून पुलांच्या उभारणीला सुरुवात होईल। आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी, अंजनारी या ठिकाणी हे पूल उभारले जाणार आहेत। प्रवास गतिमान आणि वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी यांचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम मागच्या अनेक वर्षांपासून रखडलंय, पण आता रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी किंवा एकंदरीत तुमचा प्रवास हा अधिक गतिमान करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरती 5 नवीन ब्रिजेसची उभारणी केली जाणार आहे। आरवली, संगमेश्वर म्हणजे कसबा जे संगमेश्वर तालुक्यामध्ये मोडतं, बावनदी, सप्तलिंगी आणि अंजनारी जे लांजा तालुक्यामध्ये आहे, या ठिकाणी हे नवीन 5 ब्रिजेस जे ती उभारणी केली जाणार आहे आणि त्यासाठी साधारणपणे 84,97,00,000 रुपयांची तरतूद ही केली गेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय। त्याबाबत प्रवासी आणि कोकणवासियांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे, टीकेची झोड उडते आणि आत्ताच्या घडीला तसं जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम चांगल्या पद्धतीनं सध्याच्या घडीला पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो। काही ठिकाणी ब्रिज आहेत त्यांचं काम चालू आहे आणि काही भागांमध्ये जे सर्व्हिस रोड आहेत त्यांचं काम सुरू आहे आणि एका अर्थानं जर तुमचा प्रवास अधिक गतिमान आणि वेगवान होण्यासाठी हे 5 ब्रिज उपयोगाला येतील असं सांगितलं जातं आहे। पण त्याच वेळेला जी रस्त्यांची क्वालिटी आहे काँक्रिटीकरणामध्ये किंवा ज्या पद्धतीची लेवल म्हणतो प्रवास करताना सर्वसामान्य गाड्यांना जाणवते ती जाणवत नाही आहे आणि त्याबाबत देखील कुठेतरी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। पण आता प्रवास गतिमान होण्यासाठी हे नवीन 5 ब्रिजेस उभारले जाणार आहेत। कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।